अरे वा, हे विमान किती जवळून जात आहे बघितलं का? नमस्कार मित्रांनो. आज आम्ही चाललेलो आहोत मुंबई एअरपोर्ट जवळच्या एका गुपित ठिकाणी. होय, झरीमरीमध्ये. इथून विमान इतक्या जवळून बघायला मिळतात की कधी कधी वाटतं हातावरून पकडूया. म्हणजे लिटरली तुम्ही एअरपोर्ट्समधून म्हणजे बिना एअरपोर्टला जाता त्या एअरपोर्टवरचे जे एरोप्लेन्स आहेत ते कसे लँड करतात, कसे टेक ऑफ करतात हे तुम्ही बघू शकता. सध्या आम्ही आहोत BKC ब्रिजवर. तिथून आम्ही या प्रवासाची शूट स्टार्ट केलेली आहे. मित्रांनो, झरीमरी हे मुंबईच्या एकदम अंधेरी पूर्व भागात आहे. म्हणजे हे धारावीमध्येच येतो हा भाग. आणि एअरपोर्टच्या रनवेच्या एकदम शेजारी इथे काही वस्ती बसलेल्या आहेत. तिथल्या ज्या छतांवर विमानाची उतरण्याची वेळी फक्त उंची जी असते ती 200 ते 300 फूट एवढी असते. म्हणजे हा नजारा एकदम अद्भुत असतो. आणि हे दृश्य, हा नजारा बघण्यासाठी इथे दररोज हजारो लोक येतात. इथे येणाऱ्या प्रत्येकाला सांगतो, ही जी जागा आहे या 3 गोष्टींसाठी एकदम सर्वोत्तम आहे. एक तर रूफटॉप्स, म्हणजे एकदम तुम्हाला रूफटॉप व्ह्यू पाहिजे असेल विमानांचे, तुम्ही एकदम खाली उभे आणि वरून तुमचे विमान जाते एकदम 200 ते 300 फुटाच्या अंतरावरून. तर त्यासाठी ही बेस्ट लोकेशन आहे. सेकंड, जर तुम्हाला मुंबईतल्या छोट्या छोट्या नॅरो गल्लीजमधून जाण्यासाठी आवडते तर ते सुद्धा तुम्ही इथून अनुभवू शकता. कारण त्या स्पॉटला जाण्यासाठी आपल्याला काही वस्तींमधून एकदम नॅरो छोट्या गल्ल्यांमधून जावं लागतं. आणि थर्ड, जर तुम्हाला लोकल टी स्टॉल्स वगैरे आवडतात, तिथे चाय पिण्याचा आणि तिथे चाय पीत प्लेन बघण्याचा आनंद घ्यायचा असेल, तो सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. इथे येण्याचा जो रस्ता आहे, जसं मी सांगितलं, छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. आता आम्ही इथपर्यंत कसं आलो हे तुम्हाला सांगतो. आम्ही जो प्रवासाची सुरुवात केली बाय कार केलेली आहे. पण इकडे तुम्ही मल्टिपल वेज येऊ शकतात. जर तुम्ही सेंट्रल लाईन ट्रेन थ्रू येत असाल तर तुम्ही सगळ्यात जवळचे जे स्टेशन आहे तुम्ही घाटकोपरला उतरू शकता. आणि घाटकोपरवरून तुम्ही डायरेक्ट ऑटो किंवा बस करू शकता. आणि जर तुम्ही कारने येत असाल, पर्सनल व्हेकलने येत असाल, तर त्या स्पॉटच्या जवळ जर तुम्हाला पार्किंगसाठी थोडीशी अडचण होऊ शकते. सो आम्ही काय केलेलं आहे, बाजूलाच एक मॉल आहे, हायपर सिटी मॉल. तिथे आम्ही आपली गाडी पार्क केलेली आहे, सेफ आणि सिक्युअर. आणि देन तिथून आम्ही एक ऑटो रिक्षा केला, ज्याने की आमच्याकडून 20-30 रुपये घेतलेले आहेत, किंवा मीटरप्रमाणे जे पण होईल ते तुम्ही त्यांना देऊ शकता. आणि या स्पॉटला तुम्हाला तो आणूनच पडतो. म्हणजे तिथून तुम्हाला जस्ट वॉकेबल अंतरावर या तुम्ही झरीमरीचे जे पहाड आहेत त्यावर तुम्ही येऊ शकता. आणि तिथे आल्यावर हे जे सगळे सुंदर नजारे आहेत तुम्ही अनुभवू शकता. जसे की तुम्ही बघू शकता, हे प्लेन आता लँड होत आहे. आणि हे एअरपोर्ट इतकं बिझी असते की म्हणजे एका पाठोपाठ एक विमानाने लँड केली की दुसरं विमान टेक ऑफसाठी तयार असतं. म्हणजे तुम्ही बघू शकता नंबर लागले तिकडे प्लेन्सचे, एका पाठोपाठ एक प्लेन्स येणं सुरूच आहेत. आणि लोकांच्या सुद्धा इकडे खूप, म्हणजे आम्ही दुपारच्या वेळेला इथे पोचलो होतो आणि तेव्हासुद्धा खूप गर्दी होती. म्हणजे विचार करा की मॉर्निंग आणि इव्हिनिंगमध्ये किती इथे रश होत असेल. मित्रांनो, प्रत्येकाचं एक स्वप्न असतं प्लेनमध्ये बसण्याचं. आणि ते काही फायनान्शियल कंडिशन्स किंवा काही दुसऱ्या कारणांमुळे पूर्ण होऊ शकत नाहीत. सो त्यांच्यासाठी हे एक बेस्ट स्पॉट आहे. ते इथे येऊन प्लेन्स बघू शकतात एकदम जवळून. बिकॉज एअरपोर्टला जाण्यासाठी सुद्धा आपल्याला तिकीट्स वगैरे विदाऊट तिकीट एअरपोर्टमध्ये एंट्री दिली जात नाही. सो आणि एअरपोर्टमध्ये गेल्यानंतर सुद्धा आपल्याला इतक्या जवळून व्ह्यूज भेटण्याचा आनंद नाही भेटू शकत. कारण तिथून डायरेक्टली आपल्याला प्लेन आणि प्लेनमधून वर, राईट. बट हे तुम्ही एकदम जवळून प्लेन्सचे व्ह्यू जे बघू शकतात ते फक्त याच लोकेशनवर मिळू शकतात आणि विदाऊट एनी कॉस्ट. नाही इथे येण्याचं तुम्हाला काही तिकीट द्यावं लागतं, नाही काय. हां, एक आहे की ॲज पर दी एअरपोर्ट ऑथॉरिटीज इथे फोटो व्हिडिओ काढणं हे अलाउड नाही आहे.
ओके. पण तुम्ही इथे येऊन जर कधी-कधी असं पण होतं की सिक्युरिटी गार्ड्स वगैरे इथे येण्यास मना करतात. सो लोकल लोकं आहेत त्यांच्या मदतीने तुम्ही इथे थांबू शकता, येऊ शकता. काही जर अडी-अडचण आली तर असं पण नाही की तुम्हाला काही थांबवलं जाईल. इट्स अ पब्लिक स्पेस. सो इट डिपेंड्स ऑन जर काही एअरपोर्टमध्ये काही ॲक्टिव्हिटीज वगैरे चालू असेल तर त्या कंडिशनमध्ये इथे तुम्हाला थांबवलं जाऊ शकतं. तर चला मित्रांनो, असा हा आपला होता छोटासा प्रवास झरीमरी प्लेन स्पॉटिंग प्लेस इन दी मुंबई. सो इथेच मी आजच्या या व्हिडिओला संपवतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि असेच आणखीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर येत राहतात. सो त्यांनासुद्धा तुम्ही असाच प्रतिसाद द्या. धन्यवाद.